हे पहा विद्यार्थ्यांनो, 3.2 मधील तिसरं गणित 4 सेमी आणि 2 सेमी अशा आपल्याला त्रिज्या दिलेल्या आहेत आणि या त्रिज्यांची अंतरे काढायची आहेत। त्रिज्या कशा आहेत? R1 आणि R2 या पद्धतीने आपण मांडून घेऊ। R1 बरोबर त्यांनी किती दिलेले आहे आपल्याला? 4 सेमी। 4 सेमी आणि R2 किती दिलेली आहे? हे तिसरं गणित आहे। याच्या पूर्वी जो व्हिडिओ आहे त्याच्या मध्ये 1 व 2 गणित सोडवून दिलेली आहेत। 2.8 सेमी। तर यांच्या त्रिज्येतील अंतर काढायचं आहे। कधी? तर बाह्य स्पर्श असताना, वर्तुळे बाह्य स्पर्श असताना, वर्तुळे बाह्य स्पर्शी। सोपं आहे। बाह्य स्पर्श असताना काय करता तुम्ही? 2 त्रिज्यातील अंतर प्लस होतं, 4 प्लस R1 प्लस R2, वर्तुळे बाह्य स्पर्शी असताना केंद्रातील अंतर बरोबर, त्यांच्या केंद्रातील अंतर काढायला सांगितलेलं आहे आपल्याला। केंद्रातील अंतर बरोबर 2 त्रिज्यांची बेरीज होती, R1 प्लस R2। R1 आपण किती घेतले? 4। R2 आहे 2.8। काही वेळेला तुम्हाला पॉइंटची बेरीज आणि वजाबाकी करताना प्रॉब्लेम येतो। हे 4 म्हणजे कसं लिहिले असतं? 4 चा अर्थ असतो 4.0 प्लस काय करायचे आहेत? 2.8। इथं काय येणार? 8। 4 आणि 2 6, पॉइंट खाली पॉइंट किती येणार? 6.8 सेमी। कधी? जर वर्तुळे बाह्य स्पर्शी असतील तर। आणि वर्तुळे आंतरस्पर्शी असताना, वर्तुळे आंतरस्पर्शी असताना काय काढायचं आहे? त्यांच्या केंद्रातील अंतर, केंद्रातील अंतर बरोबर काय करतो? R1 मायनस R2 करतो, कारण वजाबाकी करतो। जेव्हा बाह्य स्पर्शी असतील, हे बाह्य स्पर्शी माहिती आहे ना, काय करतो? इथून 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 इथं बेरीज करतो। आंतरस्पर्शी वर्तुळे कशी असतात? आंतरस्पर्शी वर्तुळे अशी असतात। मग इथून इथपर्यंत केंद्र आणि इथून इथपर्यंत केंद्र, म्हणून त्यांच्यामध्ये वजाबाकी करायची असते। R1 किती दिलेलं आहे? 4 मायनस 2.8 वजा 2.8। वजाबाकी कशी करायची? सेम टू सेम याप्रमाणे। इथं फक्त काय येणार? मायनस। मायनस म्हटल्यानंतर इथं 0 मधून 8 जात नाही, तर 10 घ्यावे लागतात। 8 मधून 10 गेले, किती राहिले? 2। इथं आले 3, 3 मधून 2 गेले 1, किती आलं? 2.1 सॉरी 1.2 1.2 सेमी। जेव्हा 2 त्रिज्या दिल्या 4 आणि 2.8, तेव्हा बाह्य स्पर्शी असताना 6.8। हे 1 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं। आता बघा तिसरं 3.2 मधील चौथं गणित फार महत्वाचं आहे। आकृती दिलेली आहे, आकृती काढून घेऊया आपण। काय दिलेलं आहे बघा, आकृती 3.27 मध्ये केंद्र P आणि Q असलेली 2 वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात। पहिल्यांदा 2 वर्तुळे काढून घेऊया आणि ती कुठे स्पर्श करतात? R मध्ये। स्पर्श करणारी वर्तुळे। पहिलं वर्तुळ कसं आहे? इथं पहिलं वर्तुळ लहान आहे वाटतं, दुसरं वर्तुळ मोठं आहे, कारण पहिल्याची त्रिज्या लहान आहे।
हे त्यांनी आकृती दिलेलीच आहे. कारण केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे काय असतात, समान सरळ एकाच रेषेत असतात. हे जोडून घ्यावे लागणार. केंद्रबिंदू इथं P आहे दिलेला आहे, इथं केंद्रबिंदू Q दिलेला आहे. इथून ही रेषा काढून घेतली, इथून हे जोडून घेतलं, हे जोडून घेतलं. हे Q केंद्र असलेलं वर्तुळ आहे. याच्यामध्ये माहिती काय दिलेली आहे, P आणि Q हे दोन केंद्र असलेली वर्तुळ आहेत. कुठं स्पर्श करतात, एकमेकांना R मध्ये. इथं बिंदूचं नाव R दिलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे त्या वर्तुळा अनुक्रमे बिंदू A व B मधून छेदते. कोणती रेषा, R मधून जाणारी. ही R मधून जाणारी रेषा आपण काढली. अनुक्रमे काय छेदते, इथं P केंद्र असलेल्या वर्तुळाला A मध्ये छेदते आणि Q केंद्र असलेल्या वर्तुळाला B मध्ये छेदते. एवढी त्यांनी माहिती दिलेली आहे, आकृती दिलेली आहे, प्रश्न नाही. तर पहिला आकडा आपल्याला काय काढायला सांगितलंय बघा, इथं लक्ष द्या. पहिला आकडा आपल्याला सांगितलाय रेख AP समांतर रेख BQ. रेख AP समांतर रेख BQ हे सिद्ध करायला सांगितले. हे दोन्ही काय आहेत, समांतर आहेत, हे सिद्ध करायला सांगितले. आकृतीत कसे दिसतात याला महत्व नाही, पण ते समांतर आहेत हे दाखवायचे. बघा काय दाखवता येईल आपल्याला, हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्यात P केंद्र असलेल्या वर्तुळाचा आपण विचार करू. याच्या त्रिज्या बघा, ही PR आणि PA एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत ह्या, म्हणजेच ह्या एकरूप आहेत. या बाजू समोरील हा कोण आणि या बाजू समोरील हा कोण, हे दोन्ही पण कोण एकरूप येणार, कारण एकरूप बाजू समोरील कोण असणार. सेम टू सेम Q केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये QR आणि QB ह्या काय आहेत, वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. या बाजू समोरील हा कोण आणि या बाजू समोरील हा कोण, हे दोन कोण एकरूप होतील, कारण एकरूप बाजू समोरील कोण, हे दोन कोण विरुद्ध होतील. आता या सगळ्यांचा उपयोग करूया. कशा कशाचा उपयोग करायचं, लक्षात ठेवायचं. AP समांतर BQ सांगितलं असेल तर इथं झेड आकार तयार होतो का. कधीही पॅरलल जर म्हणजे समांतर जर रेषा दाखवायच्या असतील तर शक्यतो तिथं झेड आकार असा तयार होत असावा. मग हे कोण आणि हे कोण एकरूप असतील. युत्क्रम इयत्ता 9वी मध्ये शिकलेला आहे युत्क्रम कोण. हे युत्क्रम कोण आहेत, हे युत्क्रम कोण कधी तयार होतील, तर ह्या दोन्ही रेषा एकमेकांना काय असतील, समांतर असतील. तर सेम आपल्याला इथं पोझिशन 30 दाखवायची आहे, युत्क्रम कोण दाखवायचे. आता त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय काय करावं लागेल बघा. उत्तर लिहित असताना सुरुवातीला P केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये पहिल्यांदा लिहिणं गरजेचं आहे P', R', कारण स्पर्शबिंदू आणि केंद्रबिंदू काय असतात, एकाच रेषेत असतात. P', R', Q, कारण त्यांनी रचना इथं त्यांनी दिलेलीच आहे, आपल्याला फक्त इथं कारण देऊन लिहावं लागणार आहे. स्पर्शिका, स्पर्शिका प्रमेय किंवा स्पर्शिका व्याख्या असं म्हटलं तरी चालतंय. इथं स्पर्शिकेची व्याख्याच तशी आहे, कारण दोन बाहेर स्पर्श करत असतील तर त्यांचे केंद्रबिंदू एवढं मोठं कारण द्यायचं काय गरज नाही. स्पर्शिकेची व्याख्या म्हणजे त्याचा अर्थ तो होऊन जातोय. बघा आता P केंद्र असलेल्या वर्तुळाचा आपण विचार करू. P केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये P केंद्र असलेल्या वर्तुळांमध्ये P केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये आता सांगितलं PR एकरूप PA, रेख PA एकरूप रेख PR
याला आधार द्यावा लागतो. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, हे डॉट 3च मारत चला. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून हे कोण एकरूप? कोण PAR एकरूप कोण PRA. एकरूप बाजूसमोरील कोण, एकरूप बाजूसमोरील कोण आहेत म्हणून ते एकरूप आहेत. आता याला काहीतरी नाव देऊया. समान आहेत म्हटल्यानंतर एक मानू, काहीतरी मानूया, कारण ते आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे. अँगल PAR इथं समजा लिहू. समजा काय करू? अँगल PAR कोण PAR बरोबर कोण PRA बरोबर x असं समजायचं आहे. x मानायचं आहे हे, कारण उपयोगी पडणार आहे आपल्याला. इथं 1 देऊ, इथं 2 देऊ. त्यानंतर आता Q केंद्र असलेल्या वर्तुळाचा विचार करू. Q केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये, Q केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये, Q केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये QR एकरूप QB, रेख QR एकरूप रेख QB. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, त्यानंतर त्यांच्या बाजूसमोरील कोण एकरूप. इथं PAR असा वाचलेला आहे, तर इकडं PAR केंद्रापासूनच वाचू. QBR असा घेऊ पहिल्यांदा. कोण QBR एकरूप कसाही वाचला तर चालेल, तिथं काही प्रॉब्लेम नाही. QBR एकरूप कोण QRB. याला पण अंतर तोच देता येईल. काय? एकरूप बाजूसमोरील कोण. इथं काय करू? इथं 2 आकडा टाकू. एकरूप बाजूसमोरील कोण, हे एकरूप बाजूसमोरील कोण आहे. याला पण नाव देऊ काहीतरी. इथं 2 दिला, इथं 3 करू. इथं 3. समजा काय करायचं? कोण QBR बरोबर कोण QRB बरोबर Y. Y मानायचं. इथं घ्यायचा आकडा 4. इथं 4. आता बघा, हा कोण याच्याशी, हा कोण याच्याशी, तर हे 2 कोण विरुद्ध एकरूप असणार. कुठले? PRA. कारण काय माहितीये, गुणिले चिन्ह आता इकडं आणि इकडं होते, विरुद्ध कोण झाले, हे एकरूप असणार. म्हणून PRA एकरूप कोण PRA एकरूप कोण QRB. याला 6, 4 हे 5. विरुद्ध कोण. आधार हा द्यावाच लागणार आहे. अतिशय सोपा आहे. 4 मार्कासाठी शक्यतो विचारले जातील क्वेश्चन्स असे, कारण 3 आकडे असतील तर 3 मार्कासाठी विचारला जातो. कोण PRA एकरूप कोण QRB. बघा आता या सगळ्याचा विचार करता
इथं काय सांगितलंय, PAR आणि PRA हे दोन कोण एकरूप आहेत. इथं काय सांगितलंय आपल्याला, y मांडलेला कोण कुठं आहे, हे x मांडलेले, हे x, हा पण x. त्यानंतर आपण तिसरा आकडा कुठे गेला, बरोबर मानलेला आहे y बरोबर QBR, कुठे आहे QBR, हा कोण y लिहिलेला आहे आणि QRB हा पण y लिहिलेला आहे. हे दोन कोण विरुद्ध कोण आहेत. याचा अर्थ PRA बघा, PRA चं माप काय मानलंय आपण, x बरोबर एकरूप म्हणजे ते समान मापाचे असणार. QRB तो y आहे म्हणजे x बरोबर y आहे, अर्थात ते दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे या x ऐवजी आपण हा पण कोण लिहू शकतो. कोणता कोण, कारण दोन्ही कोण समान आहेत. PAR, मग x ऐवजी इकडचा घ्यायचा, PAR कोण PAR एकरूप कोण, y ऐवजी QRB दिलाय, हा लिहू शकतो QBR. हे 6 वरून, कारण x आणि y तर समान आहे ना, विरुद्ध कोण आहेत म्हणून. इथं PRA चं माप x आहे आणि याचं y आहे, दोन्हीचं माप समान, म्हणून x ऐवजी आपण हा PAR असा वाचला आणि r ऐवजी QBR, कारण माप समान असतील तर कोणताही कोण आपण वाचू शकतो. हे कसले कोण झाले बघा, PAR आणि QBR, हा QBR काय तयार झाला, हा व्युत्क्रम कोण तयार झाला. काय तयार झाला, व्युत्क्रम कोण. मग कोण PAR एकरूप कोण QBR काय आहे, व्युत्क्रम कोण आहे. किंवा याच्या पुढेच तुम्ही आधार देऊ शकता व्युत्क्रम कोण म्हणून, डबल लिहायची काही गरजच नाही, इथे लिहा व्युत्क्रम कोण म्हणून. पुढं व्युत्क्रम कोण असतील तर अर्थात रेख काय असणार आहेत हे आपल्याला सिद्ध करायला सांगितले. रेखीय P समांतर रेख BQ, म्हणून रेख AP समांतर रेख BQ. समजलं ना, इतकं सोपं आहे. दोन केंद्रामध्ये दोन वर्तुळाच्या त्रिज्या, एक विरुद्ध कोण, हे दोन कोण x, हे दोन कोण y. विरुद्ध कोण इथं मांडले की x आणि y, x ऐवजी कोणती किंमत ही लिहू शकतो, कोणी दोन्ही कोण समान आहेत. y मध्ये ही हा आणि हा समान आहे, कोणती किंमत लिहू शकतो. व्युत्क्रम कोण तयार करून घेतले, व्युत्क्रम कोण आहेत म्हणून AP समांतर काय आहे, BQ. आता दुसरा आकडा आपल्याला इथं सांगितलंय APR समरूप त्रिकोण RQB. APR आणि RQB हे दोन्ही काय करायला सांगितलेत आपल्याला. तुम्ही हे जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आवडला तर लाईक करा. त्रिकोण APR, त्रिकोण APR व त्रिकोण RQB मध्ये हे काय दाखवायला सांगितलेत आपल्याला, समरूप. अतिशय सोपं आहे, आत्ताच आपण दाखवले. काय दाखवले, APR आणि RQB मध्ये एक व्युत्क्रम कोण दाखवला, हा एक विरुद्ध कोण आहे. कोको कोसोटीनुसार हे दोन कोण काय होतील, समरूप. काय लिहायचीच गरज नाही आपल्याला, अगोदर लिहिलेलं आहे तसंच लिहायचंय. उत्तर आपण आधी शोधलेलीच आहे त्याची. कसा, PAR कोण PAR
एकरूप कोन आर क्यू बी किंवा क्यू बी आर पी आर काय आहेत हे व्युत्क्रम कोण आहेत हे दोन विरुद्ध कोण पी आर ए कोण पी आर ए एकरूप कोण क्यू आर बी हे विरुद्ध कोण म्हणून को कारण दोन कोण असतील तर अर्थात को कसोटी त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी को कसोटी हे को कसोटीनुसार सिद्ध झालेलं आहे. आता तिसरा आकडा सांगितलेला आहे जर पी ए आर चे माप किती दिले 35 असेल तर आर क्यू बी याचं माप आपल्याला काय करायला सांगितलंय शोधायला सांगितलंय. बघा याचं 35 म्हणजे याचं 35 असणार आहे बरोबर की नाही कारण हे समान मापाचे कोण आहेत. हे विरुद्ध कोण याचं 35 म्हणून याचं 35 याचं 35 म्हणून याचं 35 हे दोन विरुद्ध कोण दाखवूया. काय दाखवायचं कोण पी आर ए बरोबर कोण क्यू आर बी बरोबर किती असणार आहे 35 हे सिद्ध करता येईल. म्हणून काय आहेत हे विरुद्ध कोण आहेत म्हणून काय करता येईल आपल्याला म्हणून आपल्याला क्यू बी आर सुद्धा काय दाखवता येईल म्हणून कोण क्यू बी आर बरोबर 35 दाखवता येईल. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज म्हणून त्रिकोण क्यू आर बी मध्ये म्हणून त्रिकोण क्यू आर बी मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. क्यू आर बी किंवा पी आर ए असं घेऊया सॉरी क्यू आर बी प्लस क्यू बी आर प्लस काढायला कसा सांगितलाय तो आर क्यू बी तसा वाचूया बरोबर 180 अंश कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा 35 प्लस हा 35 कोण आर क्यू बी बरोबर 180 35 आणि 35 किती झाले 70 प्लस कोण आर क्यू बी बरोबर 180 म्हणून कोण आर क्यू बी बरोबर काय करता येईल 180 इकडे गेल्यानंतर मायनस होतील -70 म्हणून कोण आर क्यू बी बरोबर काय करता येईल 180 मधून 70 गेले 0 8 मधून 7 गेले 1 हा 1 किती उरेल 110 अंश. याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरं इथं आपण शोधलेली आहेत. आता पुढचा प्रश्न याच्यामधला 5वा क्वेश्चन पाहू आपण 3.2 मधला 5वा क्वेश्चन तो पण अतिशय महत्त्वाचा आहे.
3.2 मध्ये काय दिले? ही आकृती 3.28 आहे. ए आणि बी केंद्र असणारी दोन वर्तुळे बिंदू ए मध्ये स्पर्श करतात. ही पण काय आहे? दोन्ही वर्तुळे स्पर्श करणारी आहेत. ही पण दोन्ही वर्तुळे काय आहेत? स्पर्श करणारी आहेत. बघा आता आपल्याला काय शोधता येते, काय काय सांगितलंय त्यांनी. यांना एक सामायिक काय दिलेली आहे? ए व बी केंद्र असलेली वर्तुळे आहे ती. ए व बी केंद्र, इथं ए केंद्र आहे, इथं बी केंद्र आहे. ही सामायिक यांना एक सामायिक स्पर्शिका काढलेली आहे त्यांनी. कोणती स्पर्शिका काढलेली आहे? एल. दोन्हींनाही स्पर्श करून जाते ती. ही सामायिक स्पर्शिका आहे. एल ही सामायिक स्पर्शिका आहे. वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एकाच रेषेत असतात. त्यांना स्पर्शबिंदू कोणता? काय नाव दिलेलं आहे? परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. इथं ई हे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. काय स्पर्शबिंदू आणि केंद्रबिंदू काय असतात? सरळ एकाच रेषेत असतात. ह्या सगळ्या रचना करायला सांगितलेल्या आहेत त्यांनी. काही दिलेलं नाही, फक्त दोन सांगितलेले आहेत. ए व बी केंद्र असलेली दोन वर्तुळे आहेत, ती परस्परांना ई बिंदू मध्ये स्पर्श करतात आणि या दोन वर्तुळांची एल ही सामायिक स्पर्शिका आहे असं सांगितलेलं आहे. तर त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. हे वर्तुळ लहान आहे अर्थात याची त्रिज्या लहान असणार आहे. किती दिलेली आहे? 4 सेमी. हे वर्तुळ मोठं आहे, याची त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला? 6 सेमी दिलेली आहे. ती त्रिज्या 4 सेमी, ही त्रिज्या 6 सेमी. आता इथं आपल्याला रचना करून घ्यावी लागणार आहे. इथं सी नाव दिलेलं आहे आणि इथं डी असं नाव घ्यायचं आपण. सी आणि डी ही नावं घेऊ, कारण सी आणि डी बिंदू मध्ये स्पर्श करतात. त्यांनी सांगितले काय दिले? अनुक्रमे सी व डी बिंदू मध्ये स्पर्श करतात. जर वर्तुळाची त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 6 सेमी असतील तर रेख सीडी ची लांबी किती? या सीडी ची लांबी काढायला सांगितलेली आहे आपल्याला. या सीडी ची लांबी बघा, या सीडी ची लांबी काढायला सांगितलेली आहे. इथं रचना करून घ्यावी लागणार आहे. काय करू? हा वरचा आयत तयार करून घेऊ. आयत तयार करून घेऊ म्हणजे याला समांतर अशी काय काढू? इथून रेषा काढू. याला समांतर अशी रेषा काढल्यानंतर काय होणार आहे? याचं माप तेवढं याचं माप येणार आहे. कारण ऍक्च्युली इथं सीडीचं माप काढण्यासाठी काही रचना करता येत नाही. खालून वरती 4 सेमी आणि इथून इथपर्यंत 6 सेमी दिलेला आहे. इथं रचना करून घ्यावी लागणार आहे आपल्याला. या रेषेला ई रेषा इथं समांतर काढून घेतली. समांतर काढून घेतली म्हणजे इथं 90 अंशाचा अर्थात कोण झाला? ही त्रिज्या आहे, स्पर्शिकेला लंब असते. ही त्रिज्या आहे, इथं स्पर्शिकेला लंब असते. या नियमानुसार इथं 90 आणि चौकोनाच्या किंवा आयताच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 होते. जर आपण बेरीज केली तर अर्थात इथं पण 90 अंश येणार आहे. त्यामुळे प्रश्न नाही. आता पुढे काय करायचं बघा. ही रचना आपण करून घेतली, कारण ही कशासाठी रचना केली आहे? इथं आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागणार आहे. इथं यम नाव देऊ आपण. ही पूर्ण लांबी आपल्याला 6 दिलेली आहे, 6 सेमी, कारण ती वर्तुळाची काय आहे? त्रिज्या आहे. आता याच्यामध्ये हिस्सा आहे. हा जर आयत तयार होत असेल तर एसी ची लांबी 4 आहे, म्हणून डीएम ची लांबी पण सुद्धा इथे 4च होणार. मग 6 मधून 4 गेले, किती राहिले? इथं 2. ह्या त्रिज्या समान मापाच्या असणार. एसी आणि एई या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ही 4 म्हणून इथं पण 4 येईल. इथं बीडी आणि इथं बी ह्या पण वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, बी केंद्र असलेल्या आहे. ही 6 आहे म्हटल्यानंतर इथं पण 6 येईल. वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एकाच रेषेत असतात. या नियमानुसार या दोन्हींची बेरीज करता येईल. 6 आणि 4 किती झाले?
10. या त्रिकोणामध्ये पायथागोरस वापरून आपल्याला ई बाजू काढून घेता येईल आणि या बाजूची लांबी असेल म्हणजेच एएम ची लांबी असेल तेवढीच सीडी ची असणार आहे. परंतु इथं लिहिताना सगळं लिहावं लागणार आहे. काय एसी बरोबर किती दिलेली आहे 4 सेमी. बीडी बरोबर किती दिलेली आहे 6 सेमी. या दोन्ही वर्तुळांचा स्पर्शबिंदू कोणता आहे ई. हे सगळं लिहावं लागणार आहे. बघा आता सोडवायला चालू करू आपण. इथं गणित शक्यतो बसेल. एसी बरोबर 4 सेमी. इथं बीडी बरोबर 6 सेमी. दोन वर्तुळांचा ए व बी केंद्र असलेल्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू ई. केंद्र ए व केंद्र बी असलेल्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू. स्पर्शबिंदू काय दिलेला आहे त्यांनी ई. ई दिलेला आहे म्हटल्यानंतर स्पर्शबिंदू आणि केंद्रबिंदू काय असतात सरळ एकाच रेषेत असतात. दाखवले पाहिजेत. बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हटलं तर चालेल. ए डॅश ई डॅश बी बाह्यस्पर्शी वर्तुळे किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळांची व्याख्या म्हटलं तर चालतंय. बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत ही. आता आपल्याला काय करू एबी काढून घेऊ. पहिल्यांदा एबी कसा काढायचा म्हणून एबी बरोबर हा लागणार आहे आपल्याला. एबी बरोबर ए अधिक ईबी किती आहे ए 4. 4 अधिक 6 6 4 10 सेमी. एबी येईल 10 सेमी. आता त्याच्यानंतर काय करावं लागणार आहे बघा सगळं लिहून घ्यावं लागणार आहे. रेषा यल ही काय स्पर्शिका वर्तुळांना सी आणि डी बिंदू मध्ये स्पर्श करते किंवा रेषा यल मधून जाणारी किंवा रेषा यल ला समांतर असणारी बिंदू ए मधून जाणारी रेषा यल ला ही समांतर असणारी आणि बिंदू ए मधून जाणारी रेषा एम काढली. सांगणं गरजेचं ही रचना केली आपण. स्पर्शिका यल समांतर एम बिंदू ए मधून काढली. इथं काय काय रचना केल्या. स्पर्शिका यल समांतर काय काढली आपण एम. कुठून काढलेली आहे तर बिंदू ए मधून काढून घेतलेली आहे. मग आता समूह बाजू समान लांबीची असणार आहेत. सीडी समांतर काय येईल इथं एम. सीडी समांतर एम. एसी समांतर डीएम. एसी समांतर एमडी. एसी समांतर एमडी म्हणजेच काय होतं सीडी बरोबर म्हणजेच म्हणून कसं देतो आपण वर 2 शून्य आणि खाली असं. म्हणजे हे म्हणूनच्या उलट करायचं. म्हणजेच सीडी बरोबर काय असणार आहे इथं एम. यांची लांबी समान असणार आणि इथं पण म्हणजे काय असणार आहे इथं एसी ची आणि एमडी ची लांबी काय असणार आहे समान असणार आहे. आता आपल्याला काय काढता येईल म्हणून काय म्हणता येईल ए सी डी एम हा आयत तयार होईल. म्हणून चौकोन ए सी
DM हा काय होईल, हा आयत, हा आयत तयार होईल. आयत तयार होईल म्हणजे त्यांच्या बाजू समान लांबीचे म्हणून हा आयत तयार झालाय. बघा आता हे BM काढून घ्यायचे आपल्याला. BM कशी काढणार, पूर्ण बाजू कोणती, ही BD. आपल्याला BM काढून घ्यायचे म्हणून इथे लिहायचं BM बरोबर पूर्ण बाजू कोणती, BD. BD मायनस काय करूया, ही DM ची आणि AC ची किंमत एकच आहे. DC बरोबर AC बरोबर MD बरोबर इथे किती येणार आहे, 4 सेमी. इथे लिहिलं AC बरोबर MD बरोबर 4 सेमी. मग BM ची किंमत काढत असताना काय करावं लागणार आहे, BD मधून ही DM काय करावी लागणार आहे, मायनस करावी लागणार आहे. BD किती दिलेली आहे त्यांनी, म्हणजे 6 सेमी दिलेली आहे. मायनस DM किती आहे, 4. 6 मधून 4 गेले, किती राहिली, 2 सेमी. BM झाली 2 सेमी. आता आपल्याला काढून घेता येईल सगळं. काय करता येईल, या त्रिकोणाचा विचार करायचा, कारण इथं हा 90, बाहेर 90 म्हणून इथं पण 90. त्रिकोण AMB मध्ये काय करायचं, पायथागोरस प्रमेयाने. त्रिकोण AMB मध्ये पायथागोरस प्रमेयाने कसं लिहिता येईल आपल्याला, 90 अंशासमोरचा हा कर्ण म्हणजेच ही AB चा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या दोन बाजू कोणत्या, AM चा वर्ग अधिक ही काही MB चा वर्ग. मग AB माहिती आहे आपल्याला, AB म्हणजे किती आहे, 10 चा वर्ग बरोबर AM किती आहे, AM काढायची आपल्याला. MB किती काढून घेतलेली आहे आपण इथं, 2 चा वर्ग, 10 चा वर्ग इथं 100 बरोबर AM चा वर्ग अधिक 2 चा वर्ग किती येईल, 4. इकडे आणून मायनस करावे लागतील. 100 मायनस 4 बरोबर काय राहील इथं, AM चा वर्ग. 100 मधून 4 गेले, 96 राहिले बरोबर AM चा वर्ग. हे कशाचाही वर्ग नाही. मग वर्गमूळ काढण्यासाठी 16 गुणिले 6 16 संग 96 AM चा वर्ग, AM याचं वर्गमूळ, 16चं वर्गमूळ निघतं 4 वर्गमुळात 6 काय आली, AM. आपण इथं काढून घेतलेली. काय लिहिले, AM चं माप आणि CD चं माप समान आहे. AM आणि CD समान आहेत. मग AM आणि CD समान आहेत म्हणून CD बरोबर किती येईल, CD बरोबर 4 वर्गमुळात 6 सेमी. याप्रमाणे आपला अभ्यास 3.2 कंप्लीट झालेला आहे. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.